मज्जा झाली. मम्मी त्या बायकांना ऐन वेळेला बोलून सत्यभाऊजींची चांगली फिरकी घेतली बघा तुम्ही. नाही तर त्या ऍक्सिडेंटल जोपाईंना वाटायला लागलो होतं कौतू टँकराला टँकराला. मम्मी मला का नाही तुमचं लय हेवा वाटतं बघा कधी कधी. अशी चढलीशी कार असताना कुठं सुचतात एवढी. तसं नाही म्हणजे आयडिया आयडिया एवढी आयडिया कुठून येतात डोक्यात असं म्हणायचं होतं मला. ये सपने ही माया सुर्वे प्लॅनिंग शिवाय कधीच काही करत नाही. आणि आपला हेतू एकदम क्लिअर असला का नाही का कवा कधी कुठला बाण काढायचा ती बरोबर कळतं बघ. आता बघ त्या नेबडची कशी जिरती ती. आता अशा अडचणी आणणार का सत्याहून माझ्याकडे आला पाहिजे आणि त्या नेबळेटनं नाक खासून माझी बाकी मागितली पाहिजे. बया मम्मी पण त्या मागतील का माफी. खाल्ला का नाकाचा शेणा तुझा. हा आता जरा तर तोंड चांगलं बोलायचं की. खोगला कुठली ये सपने मम्मी साहेबाशी पंगा म्हणजे साताऱ्यात दंगा असतोय ध्यानात ठेव. त्या नेबळेटला माफी मागितल्याशिवाय दुसरा ऑप्शनच ठेवायचा नाही. हा बेस्ट. बलमा अरे काय तू बसलायस तू. अरे किती वाजलेत एवढं उशीर करत नाही सत्य आता कधी. अरे येईल नको काळजी करू. लोकांनी पाण्याच्या प्रश्नाचे अर्ज माझ्याकडे दिलेत त्याच्यावर सह्या घ्यायच्यात मला. अरे लोकांचं काय घेऊन बसला त्याच्या घरात पाणी नाही ती बोल. काय बोलतोस तू. मग पाणी सोड लाईट बी नाही. अरे बाबा नगरसेवकाच्या घरात पाणी नाही लोक काय म्हणतील. अरे काय नाही रे त्यांची घेऊन नको होईल सगळं ठीक. देऊ काय सही काय रे ह्याच्या सही कर. अजून कशी नाही आली पोरगी. सगळं ठीक तर असेल ना घरी. चहा घ्या चहा भारती मावशी चहा घ्या गरमागरम स्पेशल पप्याचा चहा. मंजूताई दिसा नाही आलं नाही का काय सुट्टीवर आहे. नाही रे सुट्टीवर वगैरे नाही मी पण तिचीच वाट बघते. फोन पण उचलत नाही रे. जाऊ दे येईल. बघा आली. मंजू कुठे होतीस किती वेळ. घरी सगळं ठीक आहे ना. हो आहो सगळं ठीक आहे. पप्पाने चहा आणलाय घे मी कामाला लागते. जाऊ दे देतो तुला चहा. तू चल आधी. काय अगं चल तरी तुला बोलायचं. चल चल. काय रे काय झालं. अगं मंजूताई तुला महत्वाची बातमी सांगायची. काय. अगं तो मुकादम आणि त्याची बायको कुठं ती मला कळलंय. काय होय. कुठे आहेत. अगं करंजे गावात एक वस्ती आहे त्या वस्तीतल्या घरात दोघं बी लपून बसल्यात. पप्या अरे लय भारी बातमी दिलीस. लगेच निघूया अजिबात वेळ घालवा नको. चल. होय चल जाऊ लगेच चल. बरं तू थांब येतं मी गाडी काढतो. एक नंबर माझं प्लॅनिंग एक नंबर. अयो मम्मी या की तुमचीच वाट बघत होते बघा बाई. तिकडं काय काय झालं सांगा की. तुम्ही त्या नेबट मंजू वहिनीची चांगलीच जिरवली ना. हे कवी थांब की जरा आता चल जरा बसू दे पाणी पिऊ दे. अयो मम्मी पण तुम्ही नक्की काय केलं. हे सपने अगं नाही तिथं नाकाचा शेंडा हाणतीस आता हाण की. सांगिला कशी गंमत केली ती. अगं कवे असली मजा आली का नाही. तू पाहिजे होती बघ. सत्यभाऊजीनं का नाही पाण्याचा टँकर आणला आणि ऍक्सिडेंटल जोपर्यंत डायरेक्ट तिकडे आंघोळ घालायला लागले. असलं रोमॅन्टिक वाटलं का नाही. बघायला जरा मज्जा चालली बघ. नाही पुढचं महत्वाचं आहे. आणि मग मी गेले आणि वस्तीतल्या बायकांना घेऊन आले. नाही म्हणजे मम्मीनीच तसं सांगितलं होतं मला आणि मी तसं केलं. अगं त्या बायका ज्यांचं पाण्याचं काम सत्यभाऊजी करून देणार होते ना त्या. अयो
मग तर लयच घमासान केला असेल त्यांनी. कवे दोघांचा बी असा मूड गेला होता का नाही का तू पाहिजे ती बघ बघायला. सत्य तर असा तोंडावर पडला का नाही का त्यांच्यामुळं, काही विचारूच नकस. अयो मम्मी, ही तर लयच भारी काम केलं बघा तुम्ही. आता असाच थोडा थोडा त्रास देत राहिलो का नाही तर सत्यदादा नक्की घरी परत येणार बघा. अगं येणार म्हणजे यायलाच पाहिजे. आणि त्या निबळेटनं माझी नाक घासून माफी मागायला पाहिजे. काय करताय तुम्ही? तुम्ही असं एकमेकांना टाळ्या का देत होता? ही कवी काहीतरी जोक सांगत होती मैत्रिणीचा. येण्याच तिच्या मैत्रिणी हिच्यासारख्याच. नाही, तुम्ही सत्य आणि मंजू बद्दल काहीतरी बोलत होता. नाही अहो नाही पप्पा, खरंच असं काही नाही. कवे, खरं खरं सांग, तुम्ही सत्य आणि मंजू बद्दलच बोलत होतात ना? हे बघा, मायाच्या सांगण्यावरून तुम्ही काहीतरी कटकारस्थान तर करत नव्हता ना? नाही नाही, असली सवयच नाही आम्हाला. हो चित्रकार, मला काही फुकट टाइम नाही तेवढा त्यांच्या बद्दल कारस्थान करत बसायला. इथं तुमच्या कानात का नाही त्यांच्या नावाचं वारं गेलंय, त्याच्यामुळे तुम्हाला समजा तीच ऐकू येते बघा. माया, मी तुला चांगलं ओळखतोय. सत्य आणि मंजूला घराबाहेर काढून सुद्धा तुझं मन भरलं नाही अजून. आता जर सत्य आणि मंजू बद्दल काही कारस्थान करत असशील आणि ते जर माझ्या कानावर आलं तर काय जाऊन चोंबडेपणा करणार का तुम्ही? हे बघा चित्रकार, मी माझ्या लेकाला जन्म दिलाय आणि तुम्हाला जर जाऊन सांगायचं असेल का नाही तर खुशाल सांगा. मी त्याला बी घाबरत नाही आणि तुम्हाला बी घाबरत नाही. बलमा, त्या वस्तीतल्या बायका आल्या होत्या ना, तिथं पाईपलाईनचं काम करून टाका आणि 2 दिवसात झालं पाहिजे ते काम. काय 2 दिवसात? अरे कसं शक्य आहे? नगरपालिका अर्ज दिला पाहिजे, मग ती सह्या करणार, मग ते मंजूर करणार, मग फंड देणार, मग केलं पाहिजे, वेळ लागणार त्याला. ते फंडाचं मी बघून घेतो रे, त्याचं टेन्शन घेऊ नकोस तू फक्त याच्यात लक्ष दे की ते काम लगेच झालं पाहिजे. चांगला कॉन्ट्रॅक्टर बघतो तर. किती सेकंड? चल, मी येतो. कुठे निघालास तू? अरे घरात लाईट आणि पाणी नाही अजून, त्याची चौकशी करायला चाललोय. मग थांब, मी पण येतो. चल. अरे कशाला, तू बस इथंच. ते पाण्याचं काम आधी करून घे, मी ते फंडाचं बी बोलतो पालिकेत. बर, ते काम करून घ्या. हा घेतो मी. चल. ए यार बलमा, त्या रिलीज पाहिजे कशाला येडा होतोयस? अरे तेवढा टाइमपास तुला नाही करायचं, बस तू काम कर. ये सपने कवे, आता तुम्ही फक्त बघाच सत्याची निवडची कशी कोंडी करणार आहे ती. सत्या लगेच आपल्या घरला मदत मागायला का नाही? हो मम्मी, पण सत्यदादा लयच धेट आहे बघा. तो त्याचा इगो बाजूला ठेवून येईल असं नाही वाटत मला. या उलट तो तुम्हालाच त्याची माफी मागायला लावेल असं वाटतंय बघा मला. कवे, तू माझ्या टीम मध्ये त्याच्या टीम मध्ये आहेस का? हे सपने जा, ह्याला घेऊन जा बाहेर. चल निघ. नाही ना मम्मी, मी तर फक्त तुम्हाला आयडिया सांगत होते बघा. मम्मी, मला काय वाटतं माहितीये का, म्हणजे सत्यभाऊजी जरी नाही आले का नाही माफी मागायला, तरी ऍक्सिडेंटल जो बाई नक्की येतील बघा, माफी बी मागतील. तसं बी त्यांना सवयच आहे माफी मागायची. सपने, तू कवा कवाच हुशारीचं बोलतीस बघ. कवा कवाच. आता ती निबळट येईल, मग तुझ्या पाठोपाठ सत्या बी येईल. मग फक्त सत्याला घरात घ्यायचं आणि त्या निबळटला बाहेरचा रस्ता दाखवायचा. सर्वेन
मम्मी साहेब ए, काय झालं बोंबलेला? काय सांगू तुला? सांग की मग. अगं तुला काय सांगू, त्या मंजीच्या फणीने घरात निस्ता तमाशा लावलाय. जसं आमच्या खोलीत तिला घराची कागदपत्र घावली ती का नाही, तशी ती आम्हाला घरातनं बाहेर काढायला निघाली. अगं तुला काय सांगू, एका टायमाला तर असं हाताला धरून मला परा बाहेरच काढायला निघाली होती. ती काय नाही बघ, तू का नाही ती घराची कागदपत्र तयार करून घे आणि एकदाच ती घर तुझ्या नावावर करून घे. मला त्या माया लेकीसने रस्त्यावर आलेलं बघायचंय बघ. ए फुकटी, घराची कागदपत्र बनवायची म्हणजे काही शेवया बनवण्यासारखं आहे व्हय? नाही होय तसं. नाही म्हणजे मी कधी घराची कागदपत्र बनवली नाही ना, त्यामुळे मला नाही माहिती ना काही. वाईट कळ सोच जरा. कागदपत्र बनवले का सांगते. काय आता काय सरबत घेऊन जाणार का? आता तुम्ही बनवलात तर मग पिऊयात. होय ना? मग एक काम करायचं, हे दरवाजा आहे का नाही, ह्याच्यातनं बाहेर निघायचं, असं सरळ जायचं, डावीकडे जायचं, उजवीकडे जायचं, मग त्या चौकात एक सरबतवालाचा गाडा आहे, त्याच्यावर सरबत प्यायचं. सरबतचा गाडा. निघा. जात सर नमस्कार. अरे नमस्ते, बसा. सर मी जनतानगर मध्ये राहतो. तिथं काल रात्रीपासून लाईट आणि पाणी आलेलं नाही. जनतानगर मध्ये पाणी आणि लाईट नाहीये? कसं शक्य आहे? त्या भागामध्ये तर 24 तास पाणी आणि लाईटचा पुरवठा असतो. अहो तेच तर, मला बी तोच प्रश्न पडलाय. म्हणून तर तुम्हाला विचारायला आलोय ना की तिथं कसलं काम सुरू आहे का. थांबा चौकशी करतो. हो तांबे मॅडम. हा सर. जरा इकडे येते का? जनतानगर मधून काही तक्रार आहे का पाण्यासंदर्भात कालपासून? अशी कोणतीही तक्रार आलेली नाही. नाहीये. थांबा ग्राउंड स्टाफला विचारतो. हॅलो, हा भोसले बोलतोय. अरे जनतानगर मध्ये काय आता काम चालू आहे का रे? नाही पाहिलं, जनतानगर मध्ये कोणतं कामही चालू नाहीये आणि कालपासून कोणती तक्रारी आलेली नाहीये. त्यामुळं पाणी न येण्याचा प्रश्न येतच नाही. आणि जर तुम्हाला विजेसंदर्भात काही विचारायचं असेल तर तुम्ही महावितरणाकडे जावा, इथे चौकशी करा असं मला वाटतंय. बाकी तुमच्या पर्सनल कनेक्शनमध्ये सुद्धा प्रॉब्लेम असू शकतो, तेही एकदा पहा. थँक्यू सर. कुठे आहे? हेच आहे, चल तू. मंजू,
घाबरू नका, आम्ही तुम्हाला वाचवायला आलोय. आम्ही काय पकडून जेलमध्ये नाही टाकणार तुम्हाला. शांत व्हा, शांत व्हा. तुम्हाला इथून सोडवून येणार आम्ही. हे बघ, तुझं काय पण ऐकायचं नाही आम्हाला. तू जा इथून. माझ्या डोक्यात आता राग आहे. मी रागाच्या भरात काय पण करीन. मी इकडे इकडे खून खराब नकोय. तू जा इथून. हे बघा, मी खरंच तुम्हाला अडकवायला नाही, तुम्हाला सोडवायला आली. आम्ही लई कष्टानं पोचलोय तर प्लीज माझी मदत करा. ऐकून घ्या माझं. तुला कळलं कसं आम्ही इकडे येते? ते महत्वाचं नाही आता. महत्वाचं आहे ते तुम्हाला इथनं सोडवणं. कसं वाचवणार आहे तू आम्हाला? कसं बाहेर काढणार आहे इथनं तू आम्हाला सांग. मी काढीन तुम्हाला बाहेर, पण मला त्यासाठी काही प्रश्नाची उत्तर हवेत. वा 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 वा. एक वे, हे बघ, अशी मालिश करायची असते भारी. एकदम बरोबर. ये हात मुझे दे दे सपने. कशाला नको, राहू दे माझं मला. पण मम्मी, तुम्ही असं सगळं करताय हे सत्य त्याला कळलं तर? काय किती त्याला पण सांग ना. आपल्या घरात काय शत्रू कमी आहेत काय तुमचे तवा? हो ना. आणि जर समजा पप्पांनी जाऊन जर सत्या भाऊजींना सगळं सांगितलं तर हे सपने काय करत होती काय माझा? नाही नाही नाही, तसं नाही. पण सत्या भाऊजींना कळलं का नाही ते नक्की गळा दाबून जीव घेतील बघा तुमचा. हा ना, नाकाला शेंडा तुझा. खुबला कुठली ही सपनी सत्याला कळू दे, नाहीतर अजून काय भिवू दे. मी माग हटणार नाही म्हणजे हटणार नाही. त्या निबळटला माझ्या पायावर नाक घासायला लावते का नाही ती बघच. त्या निबळटला बी कळू दे की मम्मी साहेबाशी पंगा म्हणजे साताऱ्यात दंगा असतोय ती. मम्मी साहेब आहेत का घरात? हे सपनी बघ आता कोण आलंय. मीच बघू बाई. कोण आले? मम्मी साहेब आहेत. मम्मी, ते बिल्डर आलेत, बिल्डर. म्हणजे अजून पैसे. ये उठ उठ. बोला बोल. या ना, या या. चला. नमस्कार. बसा बसा. मम्मी साहेब, काय झालं आपल्या कामाचं? सांगते की सपने, जा पेड्याचा बाक्सा आणते आणते. आणली. द्या तुम्हीच द्या. याची काही गरज नाही. या 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 घ्या तरी. तुमच्यासाठी एकदम आनंदाची बातमी. तुमची साईट जिथं सुरू आहे का नाही तिथं पाईपलाईनीचं काम सुरू झालेलं आहे. मम्मी साहेब, ते वस्तीसाठी झाले हो, आपल्या साईडसाठी नाही. अहो बिल्डर साहेब, एकदा का काम पूर्ण झालं का नाही का मग तुम्ही तुमच्याकडे पाणी वळून घ्या की. तुम्हाला कोणी विचारणार आहे तेव्हा? अरे वा 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 वा, मांडलं बाकी मम्मी साहेब तुम्हाला. काय डोकं लावलंय ना तुम्ही. बघा, ह्या कामाच्या बदल्यात आणखीन काही पैसे पोचवतो तुमच्यापर्यंत. थँक्यू थँक्यू. येऊ का? जाऊ. सपनी, पैसा 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 पैसा. माया 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 माया. मुकादम, मला खरं सांगा, या सगळ्या पाठीमागं कोण आहे? हे बघा, मला खरंच तुम्हाला वाचवायचंय, तेव्हा जे काही आहे ते खरं खरं सांगा. काय वाटतंय तुम्हाला?
हे बघ, आम्हाला आता पुण्यांदा आमचा जीव धोक्यात घालायचा नाहीये, त्यामुळे तू यात पडू नको. जे काय चाललंय ते चालू दे. हे बघा, मी समजू शकते तुमची परिस्थिती. मला माहितीये या सगळ्या पाठीमागं तात्यासाहेब आहेत. तात्यासाहेबांबद्दल काय वाटते तुम्हाला? तात्यासाहेबांबद्दल काय माहितीये तुम्हाला? काय वाटतंय या सगळ्या मागे ते असू शकतात? मला खरं खरं सांगा, तात्यासाहेबच आहेत ना या सगळ्या मागे? सांगा मला. नाही, तात्यासाहेब का करतील हे सगळं? आणि कुणी काय केलंय आम्हाला नाही माहिती. आणि आता त्या लोकांनी आम्हाला जीवे मारण्याची धमकी दिली, म्हणून आम्ही इथं लपून बसलोय. हे बघ मंजू, भले तू इथं आमची मदत करायला आली असेल, पण आम्हाला नकोय तुझी मदत. उगाच तुझ्यामुळे आमचा जीव धोक्यात यायचा. तू जा बरं इथनं. हे बघा, तुम्ही काय पण कारण द्या, किती बी खोटं बोला, पण मला माहितीये हे सगळं तात्यासाहेब करतायत, बरोबर ना? अरे तात्यासाहेब का करेल हे सगळं? सत्याला बदनाम करायला. कारण सत्य अपक्ष म्हणून निवडून आला याचा राग होता त्यांना. तुम्ही माझ्यावर हल्ला केल्याच्या संशयावरनं सत्यानं तुम्हाला धमकी दिली होती आणि त्यासाठी तो माफी पण मागणार होता, पण त्याच वेळेस तुम्हाला गायब केलं, बरोबर ना? हे बघा, अंमली पदार्थांमागं पण तात्यासाहेबांचा हात आहे हे मला चांगलं माहिती. अजून अशा बऱ्याच गोष्टी आहेत ज्यात तात्यासाहेबांचा हात आहे. तुम्ही पण मला सांगा, त्यांनी तुमच्यासोबत काय केलं? जर ह्या सगळ्या गोष्टी खऱ्या असतील ना, तर त्यांच्या विरोधात कारवाई करणं सोपं होईल. करावीच लागेल कारवाई. हे बघा, तुम्ही आता काहीच नाही सांगितलं तर तुम्हाला असंच घाबरून राहावं लागेल आणि ह्याचा फायदा तात्यासाहेब घेतील. माझ्यावर विश्वास ठेवा. सांगा मला सगळं खरं खरं, मी मदत करेन तुमची. ए मंजू, तुला ह्यांनी सांगितलं ना, त्यांना नाही काही माहिती. कशाला आम्हाला त्रास देतेस तू? तू जा बरं इथनं. हे बघा, तुम्ही घाबरू नका तात्यासाहेबांना. मी आहे ना तुमच्या बरोबर. तुम्हाला तुमच्या घरची आठवण नाही येत का? असं नाही वाटत आपल्या घरी जावं आणि सुखानं राहावं? मुकादम आहो, कसं जगत होता तुम्ही? आता काय वेळ आली तुमच्यावर? तुम्हाला तुमचा गोठा नाही आठवत? तुम्हाला तुमच्या म्हशींची आठवण नाही येत? अहो, किती दिवस असं घाबरून इथंच राहणार आहात? मी सांगते ना, मी तुम्हाला वाचवणार. मी शब्द देते तुम्हाला, तुम्हाला काही नाही होणार. माझी मदत करा. सांगा मला खरं काय आहे ते. मी आहे तुमच्या बरोबर. बरोबर आहे तुझं. सत्याला अडकवण्यासाठीच त्या तात्यासाहेबांनी मला किडनॅप केलं होतं. इथून थेट जायचं पोलीस स्टेशनला. इथं सत्याने माझ्यावर जीवघेणा हल्ला केला, मला जीवे मारण्याचा प्रयत्न केला अशी कंप्लेंट करायची तातडीने. दूर जायचं. कुठं? वर, म्हणजे इथून स्वर्गात किंवा नरकात. तात्यासाहेब मोहिते पाटील, असाच आहे मी. बसला ना धक्का. कशा पाहिजे? मी तर
तुमचाच माणूस आहे ना. किती दिवस ठेवणार आहे मला अजून इथं? उद्या तारीख आहे सत्याची, त्याची जमानत होईल. तो बाहेर आला की तू मोकळा. तुला जावं लागेल, सत्याला जावं लागेल. तात्यासाहेबांबद्दल सगळं सांगून माझी लई मोठी मदत केली तुम्ही. माझं काम सोपं केलं. पण आता मंजू, तात्या साहेबाच्या विरोधात आम्ही तुला जे काय सांगितलंय ते तात्या साहेबाला कळू देऊ नका बाबा, नाहीतर तात्या साहेब जीव घेईल आमचा. नाही कळू देणार. तुमचा पत्ता त्यांना अजिबात लागू देणार नाही मी. विश्वास ठेवा माझ्यावर. काळजी घे. होय होय, आता काळजीच घ्या. हा चल मंजूताई.